परभणी येथे एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली। या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला। या अमानुष मारहाणीची चौकशी होऊन दोषी पोलीस अधिकारी तसेच संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सकल बौद्ध समाज व संविधान प्रेमीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून प्रांत कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी सकल बौद्ध समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयातील प्रीती लुटे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। बौद्ध समाज बांधवांनी शांततेत शिस्तबद्ध मूक मोर्चा काढून परभणी येथील घटनेचा तीव्र निषेध केला। संघर्ष न्यूज माझा करिता मी सुनील आराक भुसावळ। चला पाय वाजला विषय परभणी येथील संविधान शिल्पकृती विटंबना प्रकरण तसेच शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ व विविध मागण्यांबाबत महोदय, वरील विषयानुसार आपण भुसावळ शहरासह तालुक्यातील सकल बौद्ध समाज, तमाम देशप्रेमी, संविधानवादी, फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील समस्त नागरिकांच्या वतीने मूकमोर्चा काढून खाली नमूद विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे की दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरील संविधान शिल्पकृतीची समाजकंठक सोपान दत्तात्रय दत्तराव पवार यांच्या मोडतोड करून विटंबना केलेली आहे। सदरचे कृत्य हे संविधान विरोधी असून यामुळे समस्त देशभरात संविधानवादी जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे असून महाराष्ट्रभर जनमानसात संतापाची लाट निर्माण झालेली आहे। या कृत्याचा विरोध म्हणून विविध स्तरावर निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आलेली आहे व आंदोलनाच्या दरम्यान